हे नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण आणि आपण पाहताय गुरुजी पीके. आज अनेक लोक जेव्हा फ्लॅट घ्यायला माझ्याकडे येतात, तेव्हा बऱ्याच लोकांचा जो प्रॉब्लेम येतो तो लोनसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो सिबिल स्कोर रिगार्डिंग असतो. तर आपण अनेक वेळा ऐकत असतो की सिबिल स्कोर, पण या सिबिल स्कोरचा अर्थ आणि त्याचं नेमका काय रोल आहे या लोनमध्ये, तो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहे. सिबिल स्कोर कमी का होतो आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा जो आहे तो सिबिल. सिबिल याचा अर्थ क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. तर याचा हा लॉंग फॉर्म आहे. जे पण आपण लोन घेतो, क्रेडिट कार्ड घेतो, कंझ्युमर लोन घेतो, हे सगळ्यांचा जो रिपोर्ट असतो ते सिबिल हे मेंटेन करत असते. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे हे सिबिल स्कोर. जर लो असेल तर तुम्हाला कोणतीही बँक लोन देत नाही आहे. सिबिल स्कोरचा जो पॉईंट रेशो आहे तो 300 पासून 900 पर्यंत आहे. यामध्ये 750 ज्याचा सिबिल स्कोर आहे तो थोडासा चांगला मानला जातो किंवा त्याच्यावरती जर असेल तर चांगला मानला जातो आणि 750 पासून जर खाली असेल तर तो कमी मानला जातो. तर हा सिबिल स्कोर कमी का होतो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो तुमचं क्रेडिट कार्ड आहे. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचा यूज करता त्यावेळेस अनेक वेळेस तुमचे जो पण इन्स्टॉलमेंट असेल तो बाउन्स होतो किंवा तुम्ही नेक्स्ट डे जाऊन भरत असाल किंवा तुम्ही मिनिमम ड्यू भरत असाल किंवा तुम्ही 80 ते 90% पर्यंत तुमचं क्रेडिट कार्ड यूज केलेलं असेल तर अशा वेळेस हा सिबिल स्कोर खूप फास्टली कमी होत जातो. याच्यानंतरनं दुसरी गोष्ट आहे, जेव्हा आपण कंझ्युमर लोन घेतो, आपण फोन, मोबाईल, समजा मोबाईल आपण लोनवरती घेतलेला आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टी, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, अशा गोष्टी आपण कंझ्युमर लोन, बजाज फायनान्स असेल किंवा इतर लोन फॅसिलिटी असतील, यांच्याकडून जेव्हा आपण कंझ्युमर लोन घेतो त्यावेळेस अनेक लोकांचं काही कारणांमुळे EMI बाउन्स होतात. आता आपण विचार करतो की ठीक आहे, त्याचा EMI 4,000 5,000 असेल, बाउन्स झाला तर काय करणार आहेत की फ्रीज उचलून नेतील किंवा मोबाईल उचलून नेतील, नाही भरला तर कोण काय करणार आहे. तर हा जो विचार आहे तो खूप चुकीचा आहे. बँक तुमची वस्तू उचलून नेत नाही आहे, तुम्हाला 4 वेळा 5 वेळा कॉल करेल आणि तुमची प्रोफाईल निगेटिव्हमध्ये टाकून देते. या निगेटिव्ह म्हणजे तुमच्या त्या 4 आणि 5,000 एका छोट्या अमाऊंटमुळे तुमचा सिबिल स्कोर पूर्ण खराब होऊन जातो. एकदा जर सेटलमेंट तुमच्या सिबिल स्कोरमध्ये दिसला तर तुम्हाला कोणतीही बँक, भले तुमचं ट्रॅक रेकॉर्ड त्याच्यानंतर कितीही चांगलं झाले, तुमची सॅलरी कितीही वाढली, तरी नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्टवरती तुम्हाला कोणतीही बँक लोन देत नाही. रेट ऑफ इंटरेस्ट काही फायनान्स वाढवून देतात पण तुम्हाला नॅशनलाइज बँक किंवा कॉर्पोरेट बँक लोन देणार नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी मेंटेन करा. क्रेडिट कार्ड कमी वापरा. EMI घेतला असेल तर वेळेवर हप्ते भरा. यूज करताय ते सुद्धा तुम्हाला टायमिंगवर पेमेंट भरायला जमत नसेल त्याचे EMI करून घ्या. पण सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा आहे. न्यू जनरेशन जी आहे ती याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज प्रत्येकाला वेगवेगळ्या फायनान्शियलमधून कॉल येतात की तुम्हाला पर्सनल लोनची ऑफर आहे. कंझ्युमर लोन एवढे लोक वाढलेले आहेत की प्रत्येक गोष्ट आज लोनवर घेत आहेत. अशा वेळेस अनेक लोकांचे EMI बाउन्स होतात आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो सिबिल स्कोरवर होतो. आणि जेव्हा आपण मोठी इन्व्हेस्टमेंट घर घेण्यासाठी जातो तेव्हा या सिबिल स्कोरमुळे अनेक लोकांना लोन होत नाहीत आणि त्याचा पस्तावा त्यावेळेस करून काही उपयोग नाही आहे. तुम्हाला यासाठी कोणताही कोणताही मार्ग नाही आहे. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे जिथे 7.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे तिथे 12, 13, 14% लोक होम लोन घेत आहेत. तर मित्रांनो, सिबिल स्कोर मेंटेन ठेवा, EMI वेळेत भरा. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमचं जर काही घरासंदर्भात प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.